लासूर स्टेशनच्या रेल्वे पटरीवर येऊन असं काय झालं की या दोघांना आहे ना वापिस जावं लागलं. राम राम भावंडो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आहे ना आपल्या मित्राच्या शॉपच्या ओपनिंगच्या आधीचा आहे, पण आज टाकावं असं वाटलं म्हणून टाकलं बरं का. आपल्याला आहे ना मित्राच्या शॉपवर थोडंसं काम होतं म्हणून मी आणि ऋतिक आणि श्रावण निघालो होतो शॉपवर. लासूर मध्ये आलो आणि लासूर मधून आहे ना आपल्याला निघायचं होतं आता सावंगीला, कारण की सावंगीमध्ये ना आपली शॉप आहे, पण मध्येच अडकलो ना भाऊ रेल्वे गेट मध्ये. आणि इथे येऊन पण असला खतरनाक सीन झाला ना. बरं तरी झालं भाऊ आम्ही राईट साईडनं आलतो, रॉंग साईडनं जर आला असतो ना आम्हाला पण यांच्यासारखंच झालं असतं. आणि मला तर वाटलं होतं या दोघांसोबत असा सीन झाला ना, या काकांसोबत पण तसंच होईल, पण तसं काही नाही झालं, कारण की ते निघले भाऊ त्या पोलीस त्यांचे पाहुणे. आता आहे ना रेल्वे आली होती, मग काय गेट ओपन होणार होतं आणि आपल्याला पण जायचं होतं भाऊ शॉपवर आलो आणि शॉपवर येऊन कळत होतं यांना करायची भाऊ लाईट फिट आणि ट्रॅक्टर लावलं होतं भाऊ शेड मध्ये. मग आता ट्रॅक्टर आहे ना आपल्याला बाहेर काढायची ड्युटी लागली होती, तेवढं बाहेर काढून घ्यावं म्हटलं. आणि सोनालिका ट्रॅक्टर आहे ना मी तर पहिल्यांदाच चालत होतो. मग ट्रॅक्टर तर मस्त पैकी ना आपण लावून दिलं होतं भाऊ पार्किंगला आणि आपल्याला लागली होती आता नवीन ड्युटी. आता नवीन ड्युटी अशी होती की आपल्याला भरून आणायचं होतं भाऊ जारवाल्याकडे आलो आणि जार तर तिथेच दिला होता ठेवून, कारण की आपल्याला ना कोल्ड्रिंक आणायची होती. कोल्ड्रिंकच्या दुकानामध्ये आलो, कोल्ड्रिंक वगैरे घेतली आणि आता निघायचं होतं भाऊ आपल्याला शॉपवर, कारण की पोर आहे ना कावाची वाट पाहत होते. मग शॉपवर आलो आणि मस्त पैकी थंड थंड कोल्ड्रिंकचा आहे ना आस्वाद घेतला आणि डबल आपल्याला काम निघालं होतं आता ते म्हणजे भेळ आणायचं. आता भेळवाल्याकडे आलो, पण आपल्याला दुसरंच काम लावून दिलं. आता या बाईला आहे ना भाऊ गाडी काही एवढी खास नव्हती, ते म्हणे आता तू बैस आणि तू काढून दे म्हणे मला. त्या बाईला तिची गाडी काढून दिली आणि भेळ पण घेतली होती आणि आपली गाडी ना वॉशिंग सेंटरवर लावली होती, तेवढी घेतली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो भाऊ शॉपवर. मग मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का.